नमस्कार. सध्या आपण दत्तवाड जिल्हा परिषदच्या मतदारसंघातील सैनिकी परंपरेचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैनिक टाकळीमध्ये आलेलो आहोत. सैनिक टाकळी या गावामध्ये काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपाली उर्फ राधा उदय पाटील, त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार रणजित पाटील या ठिकाणी आता ते प्रचार करत आहेत. हे टाकळी गाव या शिरोळ तालुक्यामध्ये एक सैनिकी परंपरेचं गाव म्हणून ओळखलं जात आहे आणि या टाकळी गावामधनं ज्याला मतदान जास्त पडतं ते उमेदवार या ठिकाणी विजय होते अशी एक परंपरा या ठिकाणी आहे. या मतदारसंघामध्ये दीपाली पाटील अर्थात या दीपाली पाटील म्हणजे उदय पाटील जे दत्तवाडचे युवा नेते आहेत त्यांच्या मिसेस आहेत आणि त्या स्वतः राजापूरच्या कन्या आणि दत्तवाडचे सून म्हणून या ठिकाणी त्यांचा परिचय आहे आणि त्या सुशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांना यापूर्वी देखील महिलांसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांनी देखील या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये मतदारांची भेट घेऊन संवाद साधला आहे आणि आम्हाला मतदान करा आणि आम्ही विकासाची तुम्हाला हमी देतो अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी मतदारांना केलेलं आहे. या ठिकाणी आपल्या सोबत आता स्वतः दीपाली पाटील आहे. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. तुम्ही ही निवडणूक लढवत आहे, तुम्हाला आता कसं वाटतंय? मला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवताना माझा उद्देश आहे की राजकारण हा उद्देश नाही आहे. तळागाळातील लोकांना वर आणणे आणि शेतकरी तसेच कष्टकरी साध्या सरळ माणसांना न्याय देण्याचं काम माझं आहे. वहिनी साहेब, तुमच्या समोर आता दोन तुल्यबळ उमेदवार आहेत. ते देखील या ठिकाणी तुमच्या विरोधात निवडणूक लढवतात आणि तुम्ही कोणतं विजन आणि कोणती विकास कामं घेऊन मतदारांसमोर जाताय? माझा विकास काम आरोग्य केंद्र आणि तसेच प्राथमिक शाळा ची गुणवत्ता वाढवणे, महिला बचत गटांच्या योजना आणि पाणी पुरवठा, वीज पुरवठा, रस्त्याची दुरवस्था या सगळ्या योजनांना प्राधान्य देणे हे माझं काम आहे. या मतदारसंघात यापूर्वी काय कामं झाल्यात असं वाटते तुम्हाला? होय, माझ्या मिस्टरांनी, माझ्या सासऱ्यांनी, माझे सासूबाई तसेच माझे आजी सासरे ते सुद्धा सरपंच होते 20 वर्ष आणि माझे चुलत सासरे सदस्य होते ग्रामपंचायतीचे. यापूर्वीही त्यांनी कोणत्याही निधीतून न काम करता स्वतः पैसे घालून त्यांनी लोकांसाठी बरेच कामे केलेत. पूरग्रस्तात काम केलेत, कोरोनाच्या वेळेला सुद्धा काम केलेत त्यांनी. आता या मतदारसंघामधले जवळजवळ तुम्ही सगळ्या गावामध्ये फिरलाय. फिरल्यानंतर मतदारांचा अनुभव पण तुम्हाला आलाय. हो, म्हणजे बरा वाईट चांगला अनुभव तुम्हाला आलाय, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? बरेच स्त्रिया गटारी नाही, रस्ते नाही असे तक्रारी केलेत आणि त्या स्त्रियांचं विचार मला पडतायत की त्या काय म्हणतात, एक स्त्रियाचं विचार समजू शकते, पुरुषांनी नाही समजू शकत. हे माझा उद्देश आहे. एक स्त्रीच्या व्यथा समजू शकते, तिच्या कथा समजू शकते आणि स्त्री एका स्त्रीसाठी उपयोगाला पडू शकते. आणि स्त्रियांसाठी मी काम करणार आहे. स्त्रियांना स्वावलंबी करण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, स्त्रियांसाठी एक वेगळ्या शासनाच्या माध्यमातून योजना आणून या ठिकाणी त्यांनी कामं करणार असं त्यांनी या ठिकाणी बोललं. या ठिकाणी रणजित पाटील म्हणजे काही नौखे उमेदवार या ठिकाणी दिलेले काँग्रेस पक्षानं पंचायत समितीच्या माध्यमातून. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसच्या वतीनं या महाविकास आघाडीच्या वतीनं रणजित पाटील म्हणून या ठिकाणी शिरोळ तालुक्यामधल्या सैनिक टाकळी गावामध्ये रणजित पाटील म्हटलं की अजून एक 4-5 नावं त्यामध्ये लोकांच्या समोर येतात. पण हे जे नवीन आता रणजित पाटील जे आहेत हे रणजित पाटील शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी निवडणूक लढवतात आणि रणजित पाटील हे या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच लोकांच्या समोर आलेले आहेत. कारण यांनी कधी राजकारण यापूर्वी कधी केले नाहीत. समाजकारण आणि राजकारण हे दोन विभाग आहेत. मात्र हे कधी राजकारण केले, समाजकारणात हे कायम अग्रेसर असतात. त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाल्या. नमस्कार रणजित सर. नमस्कार. तुम्ही ही निवडणूक लढवताय, कोणत्या बेसवर तुम्ही ही निवडणूक लढवताय? माझी ही निवडणूक जी आहे, जे बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलेलं वाक्य आहे की 80% समाजकारण व 20% राजकारण, हे उद्दिष्ट ठेवून मी इलेक्शन लढवत आहे सध्या. या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून आपण कुठली या भागामध्ये महत्वाची कामं करणार आहे? पंचायत समितीच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, शिक्षण असेल, शेतीविषयी काही उपक्रम असतील, जे काही पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही आपल्या भागामध्ये महापुराचं काही जर नियोजन असेल, यासाठी जे लागणार काही असेल
ते पंचायत समितीच्या माध्यमातून जे जे काही उपलब्ध असेल ते मी या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करणार आहे. या पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत या योजना पोहोचवण्याचं मी काम करणार असे रणजित पाटील म्हटले. खऱ्या अर्थाने या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक होत असताना गेल्या 7-8 महिन्यापासून या मतदारसंघाची चर्चा होती आणि उदय पाटीलने या ठिकाणी उमेदवारी मिळणार आणि उदय पाटील या ठिकाणी काम करणार असं या ठिकाणी अनेक ठिकाणी बोलत होतं. मात्र उदय पाटीलच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे परममित्र अर्थात या ज्यावेळेला युद्ध चालू असते त्यावेळेला युद्धाच्या त्या अर्जुनाचे सारथी बनणारा श्रीकृष्ण होता, तशाच पद्धतीचं या उदयला साथ देणारे हे दत्तवाडचे युवराज घोरपडे सरकार या ठिकाणी आहेत. युवराज घोरपडे नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काय वाटते, एकूण तुम्ही या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि तुम्हाला बऱ्यापैकी या राजकारणाचा अभ्यास आहे, तुम्हाला चाणक्य नीती म्हणून ओळखलं जाते, तुम्हाला बऱ्याच लोकांच्या मनात तुम्ही ओळखताय, तुम्हाला काय वाटते की या मतदारसंघामध्ये काय होईल? या जिल्हा परिषद मतदारसंघात 9 गावं आहेत. एक गाव वगळण्यात आलेलं आहे हेरवाड. पण ह्या 9 गावात देखील पूर्वीपासून काँग्रेसची ताकद एक वेगळी ताकद होती. त्याच्यापूर्वी शिवसेनेची ताकद होती. 216 मताने शिवसेनेचा उमेदवार हरलेला. पण यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचं बळ देखील या आघाडीला मिळालेलं आहे. आणि निश्चितपणानं ही महाविकास आघाडीचे 3 उमेदवार, 2 पंचायत समितीचे उमेदवार, शेतकरी संघटनेचा दत्तवाड पंचायत समितीचा उमेदवार विवेक चौगुले व आमचा टाकळीचा रणजित पाटील, एक सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी या ठिकाणी मिळालेली आहे. दीपाली वहिनी या काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. तिन्ही येत्या 9 तारखेला तिघेही उमेदवार निवडून येणार याची आम्हाला सर्व मतदारांना खात्री आहे. या मतदारसंघात तुम्ही फिरताना काही अडी अडचणी आल्यात किंवा लोकांच्या समस्या आल्यात, त्यातल्या प्रमुख समस्या तुम्हाला काय माहिती आहेत? या इथला प्रमुख म्हणजे या जिल्हा परिषद मतदारसंघात प्रमुख समस्या म्हणजे महापुराचा प्रश्न या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भेडसावत असतोय. मग त्यासाठी जिल्हा परिषद असेल किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून देखील काय उपाययोजना किंवा काय असेल तर त्यासाठी हे आमचे उमेदवार सक्षम आहेत आणि हे पाठपुरावा करतील याची आम्हाला खात्री आहे. निश्चितपणे या गंभीर प्रश्न जो आहे या मतदारसंघातला तो महापुराचा आहे. प्रत्येक वर्षी महापुराला संकट द्यावं लागते येथील नागरिकांना, पण त्या महापुरावर आम्ही उपाययोजना करणार आणि कायमस्वरूपी या नागरिकांना त्या महापुरापासून सुटका देणार असं या ठिकाणी युवराज घोरपडे यांनी सांगितलेलं आहे. मराठी एस न्यूजसाठी टाकळीहून संदीप आरसूसह रितेश कुटे.